गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा, एक स्टोरी आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्टोरीच्या माध्यमातून इंग्लिश शिकण्याचा आपण प्रयत्न करतोय. स्टोरीचं नाव आहे हंग्री वुल्फ. काय? हंग्री वुल्फ म्हणजे भुकेला लांडगा. हंग्री म्हणजे भुकेला, वुल्फ म्हणजे लांडगा. ठीक आहे, बघा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. वन्स, वन्स म्हणजे काय? एकदा. वन्स अ वुल्फ, एक लांडगा, was very hungry. was म्हणजे होता, very hungry म्हणजे खूप भुकेला. एकदा एक लांडगा खूप भुकेला होता. इटचा वापर कशासाठी करतो आपण? एक तर निर्जीव वस्तूंसाठी करतो, प्राण्यांसाठी करतो आणि लहान मुलांसाठी करतो. या ठिकाणी लांडगा एक काय आहे? प्राणी आहे, म्हणून या ठिकाणी प्रोनाउन म्हणून इटचा वापर आपण केला. इट लुक फॉर, शोधत होता. फूड, अन्न. हिअर अँड देअर, इकडे आणि तिकडे तो अन्न शोधत होता. ठीक आहे. परंतु इट कुडंट गेट एनी, त्याला काही मिळू शकले नाही. त्याला काही मिळू शकले नाही. ठीक आहे. कॅनचा भूतकाळ आहे कुड. गेट म्हणजे मिळणे आणि एनी म्हणजे काही. ठीक आहे, त्याला काही मिळू शकले नाही. ॲट लास्ट, शेवटी. इट फाउंड, त्याला सापडले. अ लोफ ऑफ ब्रेड, एक भाकरी. ठीक आहे, अ लोफ ऑफ ब्रेड म्हणजे एक भाकरी. अँड, आणि पीस ऑफ मीट. मीट म्हणजे काय? मांस. ठीक आहे, एक मांसाचा तुकडा त्याला सापडला. ठीक आहे, मांसाचा. इन द होल ऑफ अ ट्री, छोटे. इन म्हणजे मध्य, अ होल एका होलमध्ये, एका झाडाच्या होलमध्ये त्याला एक मांसाचा तुकडा आणि एक भाकरी त्याला सापडली. ठीक आहे. पुढे बघा. द हंग्री वुल्फ, भुकेला लांडगा, स्क्वीज्ड इनटू द होल. स्क्वीज म्हणजे शिरला, इनटू द होल, त्या होलमध्ये तो शिरला. इट ॲट, त्याने खाल्ले. ऑल द फूड, सर्व अन्न. इट ऑल्स, ते होते. बघा, इट कशासाठी वापरले या ठिकाणी? अन्न. अन्न काय? निर्जीव आहे ना, त्याच्यासाठी कशाचा वापर केला? इटचा. ठीक आहे, प्रोनाउन म्हणून. इट ऑल्स, ते होते. अ वुडकटर्स लंच, एका लाकूड तोड्याचं अन्न होतं ते. ठीक आहे, दुपारचं जेवण होतं. ही वॉज, तो होता. ऑन हिज वे बॅक, त्याच्या परतीच्या मार्गावर. टू द ट्री, त्या झाडाकडे येण्याचा जो परतीचा मार्ग होता, त्या मार्गावरती तो होता. ठीक आहे, आणि एका झाडाच्या होलमध्ये ठेवून तो दुसरीकडे झाड तोडायला गेलेला होता आणि तो माघारी येण्याच्या मार्गावरती होता. टू हॅव लंच, काय? दुपारचे जेवण करण्यासाठी. ठीक आहे. परंतु ही सॉ, त्याने पाहिले. देअर वॉज नो फूड, त्या ठिकाणी अन्न नव्हते. इन द होल, ठीक आहे, त्या होलमध्ये अन्न नव्हते. ज्या ठिकाणी त्याने ठेवलं होतं त्या ठिकाणी अन्न नव्हते. इनस्टेड अ वुल्फ, काय होतं? त्याच्याऐवजी एक लांडगा त्या ठिकाणी होता. पुढे बघा. ऑन सीन म्हणजे पाहता. द वुडकटर, त्या लाकूड तोड्याला पाहता. द वुल्फ, लांडगा. ट्रायड, लांडग्याने प्रयत्न केला. टू गेट आउट, बाहेर निघण्याचा. ऑफ द होल, त्या होलातून बाहेर निघण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु इट कुडंट, तो करू शकला नाही. इट कुडंट, ठीक आहे, करू शकला नाही. कॅन म्हणजे काय? कॅन, शकणे, आणि त्याचा भूतकाळ आहे म्हणजे कुड. भूतकाळ काय? त्याला कुड. कुडंट, करू शकला नाही. इट्स टमी, त्याचं पोट. ऑर सॉलन, त्याचं पोट जे आहे ते काय झालं होतं? सुजलेलं होतं. ते खाल्ल्यानंतर ते टम झालेलं होतं त्याचं पोट. ठीक आहे, त्याच्यामुळे तो ते करू शकला नाही, बाहेर निघू शकला नाही. द वुडकटर कॉट द वुल्फ, लाकूड तोड्यानं
लांडग्याला पकडलं. ठीक आहे. द वुडकटर कॉट लाकूडतोड्याने पकडलं द वुल्फ लांडग्याला अँड आणि गेव इट आणि त्याला दिला नाईस बिटिंग्स चांगला चोप त्याला दिला. ठीक आहे. नाईस बिटिंग्स म्हणजे काय? चांगला चोप. लाकूडतोड्याने त्याला पकडलं. द वुडकटर कॉट द वुल्फ लाकूडतोड्याने लांडग्याला पकडलं अँड आणि गेव इट त्याला दिला नाईस बिटिंग म्हणजे चांगला चोप. तर एक छोटीशी स्टोरी होती, तुम्हाला ते समजली असेल. ठीक आहे. अशा स्टोरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा.